नमस्कार. ठाकरे गटाला शिंदेच्या शिवसेनेनं पुन्हा एकदा धक्का दिला आहे. जोपर्यंत शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार नाही तोपर्यंत अनवाणी राहणार अशी शपथ घेणारे शिवसेना उपनेत्या आणि महिला विभाग संघटक राजूर पटेल हे शिवबंधन तोडणार आहेत. उमेदवारी न मिळाल्यानं नाराज असलेले शिवसेना उपनेता राजूर पटेल आज शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. राज्यात महापालिकेच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. त्याआधीच ठाकरे गटाला एकानंतर एक धक्के बसू लागले आहेत. महानगरपालिका निवडणुकांचे वारे वाहू लागलेत. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे महापालिका निवडणुकीसाठी स्वबळाची तयारी करत पक्षाची मोर्चेबांधणी करत आहेत. पण दुसऱ्या बाजूला त्यांना एकानंतर एक धक्के बसत आहेत. छत्रपती संभाजीनगर, डोंबिवली आणि पुण्यानंतर आता मुंबईत ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळाली नसल्यानं राजूर पटेल या नाराज होत्या. त्यामुळे त्यांनी शिवबंधन तोडत हाती धनुष्यबाण घेण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वी कल्याणमध्ये एकनाथ शिंदेंनी ठाकरे गटाला मोठा धक्का दिला होता. डोंबिवलीत ठाकरे गटाला पुन्हा एकदा शिंदे गटानं खिंडार पाडले. ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका संगीता पाटील या त्यांचे समर्थक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. दरम्यान गेल्या 2.5 वर्षांपासून शिवसेना शिंदे गटात इनकमिंग सुरू आहे. अनेक मातब्बर नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र करत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. आता या यादीत राजूर पटेल यांच्या नावाचा समावेश झालाय. राजूर पटेल हा ठाकरे गटाच्या फायरब्रँड नेते आहेत. पटेल यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देणं ही उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का असल्याचं म्हटलं जात आहे. जोपर्यंत महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री होत नाही तोपर्यंत मी पायात चप्पल घालणार नाही, अशी प्रतिज्ञा शिवसेनेचे महिला विभाग संघटक व पालिकेचे ज्येष्ठ नगरसेविका राजूर पटेल यांनी घेतली होती. पटेल यांनी तब्बल 7 वर्षे प्रतिज्ञेचं पालन केलं होतं. जोपर्यंत या महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता येऊन शिवसेनेचाच मुख्यमंत्री होत नाही तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही, असं पण त्यांनी केलं होतं. 7 वर्षे अनवाणी फिरणाऱ्या राजूर पटेलांना अनेक जणांनी त्यांना या प्रतिज्ञेपासून परावृत्त करण्यासाठी प्रयत्न केला होता, पण त्यांनी आपली प्रतिज्ञा मोडली नाही.